माझं नाव राजू राजगुरू, राहणार पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। आपली ही केशर आंब्याची बाग आहे आणि हे साधारण 1.25 एकर आहे। याची लागण 12x5 वर केलेली आहे। याचं हे 3रं वर्ष आहे, म्हणजे ती 3 वर्ष झालेली आहे ती। आणि या माध्यमातून आपण हे आता हार्वेस्टिंगचं माझं हे पहिलंच वर्ष होतं। साधारण या बागेमध्ये 1-1.5 टनाच्या आसपास मला माल यावेळेस अपेक्षित उत्पन्न मिळाले। याचं सुरुवातीला ह्याला मी जुलैच्या एंडिंगला साधारण कल्टर दिलं। कल्टर दिल्यानंतर याला कुठल्याही प्रकारचं परत वरखत वगैरे काही टाकला नाही। आणि ज्यावेळेस नोव्हेंबर महिन्यामध्ये हे फ्लावरिंग स्टेजला होतं त्यावेळेस मात्र ह्याला वरखताचा थोडासा डोस दिला। पाण्याचं प्रॉपर नियोजन केलं आणि प्रॉपर नियोजन केल्यामुळं यावेळेचं वातावरणही थोडंसं दूषित होतं, त्यामुळं म्हणावं असं हे झालं नाही। परंतु स्प्रे आणि प्रॉपर नियोजन केल्यानंतर माल बऱ्यापैकी चांगला येऊ शकतो। नाही, याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं नाही, कारण आंतरपीक जर घेतलं तर पुन्हा आपल्याला स्प्रे द्यायला किंवा पाणी द्यायला मधून ये जा करायला खूप अडचण येते। त्यामुळं माझं मत आहे की शक्यतो आंतरपीक फळबागेमध्ये आंतरपीक घेऊच नाही। लागवड करत असताना मी एक 600 रोपं आहेत यामध्ये। मी ही माझ्या डोक्यात होतं थोडंसं अंतर ज्यादा ठेवावं, पण परंतु सोशल मीडिया, यूट्यूब आणि बऱ्याच जाणकारांचं थोडंसं मार्गदर्शन घेतल्यानंतर ही इस्रायल पद्धतीनं अतिघन पद्धतीनं लागवड करायचा मी निर्णय घेतला। यामध्ये 1.25 एकरामध्ये साधारण 600 रोपं बसली। याला खर्च म्हणजे साधारण एक 80 रुपयाला मला त्यावेळेस 50 का 80 असं काहीतरी समथिंग रोप मिळालं। आणि त्यामुळं एक साधारण 30,000 रुपये खर्च आला। आणि ड्रीप तर माझं या अगोदरचं होतंच, डाळिंबाचं क्षेत्र होतं, पण ते मी काढून टाकलं। आताचं जर बघितलं सध्याचं तर मला ह्याच्यासाठी एक 50,000 रुपये खर्च झाला आणि माझं सध्याचं उत्पन्न साधारण एक 95,000 ते 96,000 पर्यंत आता सध्या गेले। मार्केटिंग कसं करते? नाही, मार्केटिंग करायला आल्यानंतर मी ज्यावेळेस सोशल मीडियावर किंवा काहींना मी टाकलं त्यावेळेस व्यापारी आले माझ्याकडे आणि माल बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण 200 प्लसचा माल घेणार आणि तो पण 90-100 रुपये प्लसनं। मग माझ्या पुढं प्रश्न असा निर्माण झाला की आपल्याकडे 200 प्लसचा माल किती निघणार आहे? एक 10-12 क्रेट निघेल। उर्वरित मालाचं जर मार्केट करायचं म्हटलं तर ते सोलापूरला 40, 50, 30 रुपयानं जर म्हटल्यानंतर मग माझी मुलगा थोडेसे नातेवाईक वगैरे इथं आल्यानंतर माझं क्षेत्र पालखी मार्गाच्या कडेनं असल्यानं मुलीची घरच्याशी थोडासा संपर्क साधून आम्ही ठरवलं की आपण इथंच विकायचा माल, आणि तो पण अशा पद्धतीनं विकायचा की तो नॅचरल पद्धतीनं पिकवायचा आणि पुढं शेड वगैरे म्हणजे थोडंसं टेंट वगैरे करून तो विकायचा। अशा पद्धतीनं मग मी थोडंसं नियोजन केलं आणि त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यामुळं नाहीतर मी जर समजा मार्केटलाच दिली असती तर माझं ते 30-35 हजार रुपये झाले असते, परंतु मी तिथं विकल्यामुळं आणि ग्राहकांनी नॅचरल पद्धतीनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेला आंबा आपण दिल्यामुळं त्याला आपला बऱ्याचपैकी फायदा झाला।